नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण MSCIT कोर्ससाठी इरा फ्रेमवर्क सर्व्हरची संपूर्ण इन्स्टॉलेशन व ॲक्टिव्हेशन प्रक्रिया, कोर्सचे कंटेंट डाउनलोड करून सर्व्हरमध्ये लोड करण्याची पद्धत, तसेच विद्यार्थी इराद्वारे MSCIT कोर्सचे लर्निंग कसे करतील याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम इरा फ्रेमवर्क सर्व्हर इन्स्टॉल करण्यापूर्वी आवश्यक असलेल्या पूर्वतयारी सिस्टीम रिक्वायरमेंट्स आणि आवश्यक सेटिंग्स हे बघू. सर्वप्रथम सर्व्हरमध्ये ॲडमिनिस्ट्रेटर युजरनेच लॉग इन झाले आहे याची खात्री करून घ्या. त्यानंतर कंट्रोल पॅनलमध्ये जाऊन विंडोज डिफेंडर फायरवॉल ऑफ आहे का ते तपासा. जर फायरवॉल ऑन असेल तर पुढील प्रमाणे तो ऑफ करा. यानंतर युजर अकाउंट कंट्रोल UAC या पर्यायामध्ये जाऊन नेव्हर नोटिफाय ही सेटिंग निवडा आणि ओके करा. यानंतर आपल्या ब्राउझरमध्ये alcreadiness.mkcl.org ही वेबसाईट उघडा. सॉफ्टवेअर डाउनलोड या विभागामध्ये जाऊन इरा सर्व्हर अँड एक्सप्लोरर या पर्यायावर क्लिक करा आणि इरा इन्स्टॉलर 64 बिट डाउनलोड करून घ्या. डाउनलोड पूर्ण झाल्यानंतर setup.exe फाईलवर डबल क्लिक करून इरा फ्रेमवर्कचं इन्स्टॉलेशन सुरू करा आणि स्क्रीनवर दिसणाऱ्या सूचनानुसार इन्स्टॉलेशन पूर्ण करा. इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर c:\\ira या फोल्डरमध्ये जा. तेथील इरा सर्व्हर या ॲप्लिकेशनवर राईट क्लिक करून प्रॉपर्टीज निवडा. त्यानंतर कंपॅटिबिलिटी या टॅबमध्ये जाऊन रन दिस प्रोग्राम इन कंपॅटिबिलिटी मोड आणि रन दिस प्रोग्राम ॲज एन ॲडमिनिस्ट्रेटर हे दोन्ही पर्याय निवडा. त्यानंतर ॲप्लायवर क्लिक करून ओके करा. आता इरा सर्व्हरवर डबल क्लिक करा. काही क्षणात इरा कन्सोल सुरू होईल. सर्वप्रथम इरा कन्सोलचे व्हर्जन 25.4.2 आहे याची खात्री करून घ्या. त्यानंतर काही वेळातच तुमच्या डिफॉल्ट ब्राउझरमध्ये इरा ॲक्टिव्हेशनची प्रक्रिया आपोआप सुरू होईल. कृपया काही क्षण प्रतीक्षा करा आणि स्क्रीनवर दिसणाऱ्या सूचनानुसार पुढील प्रक्रिया पूर्ण करा. सुरुवातीला इरा सॉफ्टवेअर काही आवश्यक सिस्टम पॉलिसी चेक्स करेल. यामध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी, मशीनची डेट आणि टाइम तसेच इतर आवश्यक सेटिंग्स तपासल्या जातील. सर्व तपासण्या यशस्वी झाल्यानंतर तुमचा सेंटर कोड आणि सोलर पासवर्ड एंटर करा आणि ॲक्टिव्हेट या बटनावर क्लिक करा. ॲक्टिव्हेशन आणि इंटिग्रिटी चेक पूर्ण होण्यासाठी काही मिनिटांचा वेळ लागू शकतो. कृपया ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करा. प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर इरा ॲक्टिव्हेशनचं ब्राउझर आपोआप बंद होईल आणि LF लॉग इनसाठी नवीन टॅब उघडेल. आता पुन्हा सेंटर कोड आणि सोलर पासवर्ड वापरून LF लॉग इन करा. या ठिकाणी इरा फ्रेमवर्क इन्स्टॉलेशन आणि ॲक्टिव्हेशन प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. आता पुढील भागामध्ये आपण MSCIT कोर्सचे कंटेंट्स कसे डाउनलोड करायचे आणि इरा सर्व्हरमध्ये लोड कसे करायचे हे टप्प्याटप्प्याने पाहू. आता alcreadiness.mkcl.org ही वेबसाईट ओपन करा. MSCIT डाउनलोड्स या सेक्शनमध्ये जा. त्यानंतर MSCIT कोर्स कंटेंट 2026 या पर्यायावर क्लिक करा. आता तुम्हाला आवश्यक असलेली भाषा निवडा. त्या भाषेचे कोर्स कंटेंट आणि रेफरन्स मटेरियल डाउनलोड करा. प्रत्येक भाषेचे MSCIT कोर्स कंटेंट हे साधारणपणे 25 GB अधिक आकाराचे असल्यामुळे डाउनलोड होण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. कृपया डाउनलोड पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करा. आता D ड्राईव्हवर कंटेंट नावाचा नवीन फोल्डर तयार करा. त्यानंतर डाउनलोड्स फोल्डरमध्ये जा. डाउनलोड झालेले कंटेंट आणि रेफरन्स मटेरियल या फाईल्स तेथे दिसतील. या फाईल्स कट करून D ड्राईव्हवर तयार केलेल्या कंटेंट फोल्डरच्या बाहेर पेस्ट करा. डाउनलोड केलेले कंटेंट झिप एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी 7-zip युटिलिटी वापरा. जर तुमच्या संगणकावर 7-zip युटिलिटी नसल्यास ती युटिलिटी अशा प्रकारे डाउनलोड करून इन्स्टॉल करा. त्यानंतर कंटेंट झिप फाईल 7-zip युटिलिटीच्या मदतीने एक्स्ट्रॅक्ट करा. एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर त्या MSCIT इंग्लिश कंटेंट फोल्डरमधील सर्व सब फोल्डर पुढील प्रमाणे सिलेक्ट करा आणि राईट क्लिक करून कट हे ऑप्शन सिलेक्ट करा. ते सर्व सब फोल्डर कंटेंट फोल्डरमध्ये पुढील प्रमाणे पेस्ट करा. यानंतर आपण डाउनलोड केलेले कंटेंट झिप फोल्डर
आवश्यक नसल्यास ते डिलीट करू शकता. आता MSCIT रेफरन्स मटेरियल झिप देखील 7-zip युटिलिटी वापरून एक्स्ट्रॅक्ट करा. एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर त्याच ठिकाणी ERA-IMP फाईल्स नावाचा नवीन फोल्डर तयार करा. आता MSCIT रेफरन्स मटेरियल फोल्डरमधील DLL हा फोल्डर कट करा. तो ERA-IMP फाईल्स फोल्डरमध्ये पेस्ट करा. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रेफरन्स मटेरियल झिप फाईल आवश्यक नसेल तर ती डिलीट करू शकता. आता IRA-LF लॉगिनमध्ये लॉग इन करा. मॅनेजमेंट या टॅबमध्ये जा. त्यानंतर लोड कंटेंट या पर्यायावर क्लिक करा. आता डी ड्राईव्हमधील कंटेंट फोल्डरचा पूर्ण पाथ कॉपी करा. तो लोड कंटेंट पाथमध्ये पेस्ट करा. यानंतर सेट पाथ या बटणावर क्लिक करा. पाथ यशस्वीरित्या सेट झाल्यानंतर LF लॉग इन आपोआप बंद होईल आणि पुन्हा सुरू होईल. आता LF लॉग इन करा आणि मॅनेजमेंट टॅबमध्ये जाऊन हेल्थ चेक आणि कंटेंट चेक पुढील प्रमाणे करून घ्या. या दोन्ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कंटेंट्स लोडिंग प्रोसेसची प्रक्रिया इथे पूर्ण होईल. परत एकदा alcreadiness.mkcl.org ही वेबसाईट ओपन करून सॉफ्टवेअर डाउनलोड या सेक्शनमध्ये जा. या ठिकाणी MKCL IRA लाईव्ह 2.0 यावर क्लिक करून ते सेटअप डाउनलोड करा. डाउनलोड झाल्यावर EXE पुढील प्रमाणे इन्स्टॉल करा. फिनिश बटनवर क्लिक केल्यानंतर IRA ब्राउझर चालू होईल. आता एव्हिडन्स स्टोरेज ड्राईव्ह करता D:drive किंवा E:drive सिलेक्ट करा. या ठिकाणी कृपया लक्षात घ्या की कृपया OS ड्राईव्ह म्हणजेच C:drive सिलेक्ट करू नये. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडील IRA सर्व्हरचा IP ॲड्रेस दिसेल. त्यावर क्लिक करा आणि कन्फर्म आणि रिस्टार्टवर क्लिक करा. यानंतर थोड्याच वेळात IRA ब्राउझर आवश्यक असणारा सिस्टीम चेक करेल आणि सगळे टिकमार्क असल्यास आपण प्रोसेस या बटनवर क्लिक केल्यावर तुम्हाला विद्यार्थ्यांचे लॉग इन पेज येईल. सोलरमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांचे लॉग इन डिटेल्स रिपोर्ट सेक्शनमध्ये उपलब्ध असतील. आपण या ठिकाणावरून अशा प्रकारे ते डाउनलोड करू शकता. आता IRA लर्निंग करण्याकरता एका विद्यार्थ्यांचे लॉग इन घेऊन आपण युजर नेम ठिकाणी ते एंटर करा आणि नेक्स्ट बटनला क्लिक करून कंटिन्यू विथ पासवर्डला क्लिक करून सेम ID हे पासवर्ड म्हणून एंटर करून लॉग इनला क्लिक करा. लॉग इन केल्यावर समोरच तुमचा ॲक्टिव्ह कोर्स दिसेल. आता व्ह्यू कोर्सला क्लिक करा आणि स्टार्ट लर्निंगला क्लिक करून त्या कोर्सचे IRA लर्निंग चालू करा. यामध्ये या प्रकारे 50 सेशन दिसतील. विद्यार्थ्याला सिक्वेन्सप्रमाणे सगळे सेशन दिवसाला 2 अशा प्रकारे पूर्ण 50 सेशन पूर्ण करावे लागतील तरच तो विद्यार्थी अंतिम परीक्षेला पात्र होईल. गो टू कोर्समध्ये जाऊन त्या विद्यार्थ्याने किती सेशन केले आहेत, त्याचे इंटरनल स्कोर किती झाले आहेत याचे पूर्ण डॅशबोर्ड अशा प्रकारे दिसेल. सेंटर कोऑर्डिनेटर किंवा फॅकल्टीने दररोज विद्यार्थ्यांचा IRA लर्निंग डेटा LF लॉग इनमध्ये अशा प्रकारे अपलोड करावा ही विनंती. धन्यवाद.